सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतात फुलांचा राजा म्हणून कोणत्या फुलाला ओळखले जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी कमळ, ऑप्शन सी मोगरा, ऑप्शन डी सूर्यमुखी। याचं उत्तर भारतात फुलांचा राजा म्हणून कमळला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणता प्राणी रात्री प्रकाश उत्सर्जित करतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी दीप कवाळ, ऑप्शन डी मोर। याचं उत्तर दीप कवाळू प्राणी रात्री प्रकाश उत्सर्जित करतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, सूर्यापासून सर्वात जवळ असलेला ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मंगळ, ऑप्शन बी बुध, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी पृथ्वी। याचं उत्तर सूर्यापासून सर्वात जवळचा असलेला ग्रह बुध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, पृथ्वीवर सर्वात खोल महासागर कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन बी पॅसिफिक महासागर, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक महासागर। याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात खोल महासागर पॅसिफिक महासागर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, डायनासोरांचा युगाचा शेवट कधी झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 65 कोटी वर्षापूर्वी, ऑप्शन बी 100 कोटी वर्षापूर्वी, ऑप्शन सी 200 कोटी वर्षापूर्वी, ऑप्शन डी 50 कोटी वर्षापूर्वी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर डायनासोर युगाचा शेवट 65 कोटी वर्षापूर्वी झाला। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 6, भारतात कोणती नदी सरसागर म्हणून ओळखली जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी यमुना, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी सरस्वती। याचं उत्तर भारतात ही सरस्वती नदी सरसागर म्हणून ओळखली जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या रंगाचा माणसाच्या डोळ्याला सर्वात जास्त संवेदना असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए निळ, ऑप्शन बी लाल, ऑप्शन सी हिरवा, ऑप्शन डी पिवळा। याचं उत्तर आहे हिरव्या रंगाचा माणसाच्या डोळ्यात सर्वात जास्त संवेदना असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, कोणता पदार्थ सर्वाधिक उष्णता धारण करतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी लोह, ऑप्शन सी रुई, ऑप्शन डी प्लास्टिक। याचं उत्तर पाणी पदार्थ सर्वाधिक उष्णता धारण करतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, टायटॅनिक जहाज कोठे बुडले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंटार्क्टिक महासागर, ऑप्शन बी पॅसिफिक महासागर, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी अंटार्क्टिक महासागर। याचं उत्तर टायटॅनिक जहाज अंटार्क्टिक महासागरात बुडले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, भारतात 7 गडांचा किल्ला कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी गुजरात। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारतात महाराष्ट्रात 7 गड्यांचा किल्ला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी गुरु, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी मंगळ। याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, भारतात वनस्पतीचे शासकीय म्हणून कोण ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बांबू, ऑप्शन बी सरस्वती झाड, ऑप्शन सी पिपल, ऑप्शन डी सागवन। याचं उत्तर भारतात वनस्पतीचे शासक म्हणून पिपळ झाडाला ओळखले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणता देश सूर्यकांत देश म्हणून ओळखला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी थायलंड। याचं उत्तर आहे जपान देश सूर्यकांत देश म्हणून ओळखला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 14 आहे, पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कांचनजंगा, ऑप्शन बी माउंट एव्हरेस्ट, ऑप्शन सी पर्वत, ऑप्शन डी धरण। उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाइप करा।
याचं उत्तर पृथ्वीवर सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 15 वॉटरफूल म्हणजे काय? ऑप्शन 7 ऑप्शन ए समुद्राची लाट, ऑप्शन बी पाण्याचा मोठे धरण, ऑप्शन सी नदीचे किनारा, ऑप्शन डी धरण. याचं उत्तर वॉटरफूल म्हणजे पाण्याचे मोठे झरण. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 काचबरी हा शब्द कुठल्या गोष्टीसाठी वापरला जातो? ऑप्शन 7 ऑप्शन ए वनस्पती, ऑप्शन बी मछली, ऑप्शन सी सूर्यप्रकाश, ऑप्शन डी धातू. याचं उत्तर कांचबरी हा शब्द मछलीसाठी वापरला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 17 कोणता ग्रह पृथ्वीचा भाऊ म्हणून ओळखला जातो? ऑप्शन 7 ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी शनी. याचं उत्तर मंगळ ग्रह पृथ्वीचा भाऊ म्हणून ओळखला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 भारतात सर्वात जास्त वाळवंट कोठे आहेत? ऑप्शन 7 ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचं उत्तर भारतात सर्वात जास्त वाळवंट राजस्थानमध्ये आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 19 आकाशगंग म्हणजे काय? ऑप्शन 7 ऑप्शन ए पृथ्वीचा भाग, ऑप्शन बी तारे आणि ग्रहांचा समूह, ऑप्शन सी सूर्याचे शीर्षभाग, ऑप्शन डी वायुमंडळ. याचं उत्तर आकाशगंग म्हणजे तारे आणि ग्रहांचा समूह. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 कोणता प्राणी पृथ्वीवर सर्वात वेगवान आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी चित्त्या, ऑप्शन सी शेतकऱ्याचा घोडा, ऑप्शन ए गणनसिंह. याचं उत्तर गगनसिंह हा प्राणी पृथ्वीवर सर्वात वेगवान आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 21 कोणते झाड आंतरराष्ट्रीय रासायनिकतात उष्णता निर्मिती म्हणून वापरलं जातात? ऑप्शन 7 ऑप्शन ए पिंपळ, ऑप्शन बी बांबू, ऑप्शन सी नारळ, ऑप्शन डी गहू. उत्तर येत असेल तर कमेंट्स मध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे बांबू झाड आंतरराष्ट्रीय रासायनात उष्णता नियंत्रण म्हणून वापरले जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 भारतात नदींचे राज्य कोणते आहे? ऑप्शन 7 ऑप्शन ए राजस्थान, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचं उत्तर भारतात उत्तर प्रदेश राज्य नद्यांचे राज्य म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 कोणता रंग उष्णतेला सर्वाधिक आकर्षित करतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए काळा, ऑप्शन बी पांढरा, ऑप्शन सी निळा, ऑप्शन डी हिरवा. तर याचं उत्तर आहे काळा रंग उष्णतेला सर्वाधिक आकर्षित करतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 24 आंब्याच्या पानाचा ज्यूस करून पिल्यास कोणता आजार बरा होतो? ऑप्शन 7 ऑप्शन ए सर्दी, ऑप्शन बी पोटदुखी, ऑप्शन सी जखम, ऑप्शन डी डोकेदुखी. याचं उत्तर आंब्याच्या पानाचा ज्यूस करून पिल्यास पोटदुखी आजार बरा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. लास्ट 25 क्वेश्चन आहे गुगलची स्थापना कोणी केली? ऑप्शन 7 ऑप्शन ए लॅरी पेज, ऑप्शन बी स्टीव्ह जॉब्स, ऑप्शन सी बिल गेट्स, ऑप्शन डी एलन मास्क. जर तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.